ऑफिसियल्स दोन मैदानामध्ये पंच गोकुळ पाटील सर आणि सोबतीला राजकुमार पाटील. दोन्ही पाटील पाटील, परंतु दोन्ही संघ पाटील की राखतील का ते बघायचं आहे. का दोन्ही संघ तुल्यबल आहेत, बलाढ्य आहेत, नावारूपा आलेले आहेत. परंतु पायनरने काल जी मॅच जिंकून दाखवली ना, फाईक अन्सारी आणि सोबत शाहिद खान, जबरदस्त वाखाणण्याजोगं परफॉर्मन्स. तसंच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवतील का ते बघायचं आपल्याला. ह्या 6 षटकांमध्ये बॅटिंगला आलेत, स्ट्राईकला शाहिद खान आणि अझहर नॉन स्ट्राईक एंडला. रमाकांतजी पाटील तसेच सुनीलजी म्हात्रे, आम्ही आपल्याला पाहतोय. आपली जागा आमच्या मनात आणि मंचावर आपण यावं, आपल्याला मी बोलावतोय. वेलकम ऑन VIP डायस. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. आपला चांगला खेळ दाखवा. ऑल दी बेस्ट अँड शो द गुड गेम. अंपायर्स कॉल देअर. लेट्स प्ले. 3-1 लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश भोईर. राऊंड द विकेट. पहिला चेंडू खोलट टप्प्याचा, खोदून काढणं भाग पडलं. शाहिद खानला लो बॅकलिपचा वापर करणं भाग पडलं आणि गरजेचं आहे. पहिला चेंडू नेहमीच तुम्ही सांभाळून खेळला पाहिजे, मिडल केला पाहिजे. त्याच्याने तुमचं कॉन्फिडन्स वाढतं, आत्मविश्वास दुणावतो आणि शाहिदने तेच केलं. जरी धाव आली नाही तरी चालेल, परंतु खेळून काढणं फार महत्त्वाचं आहे आणि ते करून दाखवलं शाहिद खानने. गुडलेनचा चेंडू खाली राहतोय. हा वळवायचा तर ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न, परंतु नीटचा मिडलिंग झाला नाही. एक धाव मिळते. शाहिद ऑफ द मार्क. पायनर स्पोर्टची धावसंख्या विदाउट एनी लॉस 1 धाव फलकावर. संडेचा दिवस, ग्रँड फायनल डे आणि आज बरेचसे लोक घरी बसणार नाही आहेत, ऑनलाईन बंद करतील आणि ऑफलाईनला येतील असं वाटतंय. कारण या परिसरामध्ये क्रिकेटचं वेळ असलेले बरेचसे चाहते आहेत आणि आज संध्याकाळी तर हे मैदान तुडुंब भरेल याबद्दल शंका नाही. जसं काल रात्री मानकुळीचं मैदान काय भरलं होतं. नाईटची स्पर्धा, तुफान गर्दी. एखादा मोठा शो संपल्यानंतर जशी पब्लिक निघते ना, तशी पब्लिक निघत होती मैदानातून बाहेर. यालाच म्हणतात क्रिकेटचं वेळ आणि ते पाहिजेच. म्हणून तर आपण चांगले क्रिकेटर इथे निर्माण करतोय, चांगल्या टुर्नामेंट ठेवून. योगेश ओव्हर द विकेट. अदरसाठी हो दिशाण्याचा प्रयत्न, छानपैकी मिडल झाला होता चेंडू. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला होता कव्हर, शॉर्ट कव्हरला सिंगलची प्राप्ती. दोन्ही पण फलंदाज संत गतीने सांभाळून खेळतायत. पहिलं षटक आहे आणि या सीझनमध्ये योगेशचं नाव विकेट टेकर बॉलरमध्ये गेलंय. आणि ओपनमध्ये नाव घ्यायचं झालं तर शाहिद खान आणि बिलाल शेख या सीझनमध्ये टॉपेस्टमध्ये यांची गणनी झाली आहे. हो चांगला फटका, अगदी 2 क्रशिंग चेंडू होता, पण तो तितकाच लो बॅटनी मिडलिंग करून छानपैकी टोलवला होता ऑफ साईडला. वाईड इज लॉंग ऑफला कव्हर करेपर्यंत सिंगल शाहिद खानला पुन्हा एकदा. असं वाटतं की स्ट्रॅटेजी ठरवून आलेत की पहिलं षटक सांभाळून खेळायचं आहे. सन्माननीय अल्ताफ बाली सर समोर त्यांच्या दिसत आहेत. एक बर्डन आहे, प्रेशर आहे, परंतु ते प्रेशरला न जुमानता तुम्ही खेळ केला पाहिजे. प्रेशर असावं, कारण ते प्रतिष्ठेचे प्रेशर असतं, प्रेस्टिजचं नव्हे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे परंतु अंतर कमी. त्या ठिकाणी सुरक्षित नोमॅन्स लँडमध्ये टप्पा पडतोय आणि बघा जीवाच्या आकांताने अजर पळतोय आणि सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये सुद्धा पोहोचला. याला म्हणतात कमिटमेंट. स्वतःचा बचाव करणं फार महत्त्वाचं आहे. रिस्क होतं अझहरला, परंतु सक्सेसफुल त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. छानपैकी रनिंग बिटवीन द विकेट करतात. शाहिद सुरेख साथ देतोय अझहरला. अझहर अन्सारी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली पायनरची विदाउट एनी लॉस 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. पायनर स्पोर्ट्स वर्सेस राईस बिल्डर्स. नवीन जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांसाठी सांगतोय की ही स्पर्धा पिंपळाच्या मैदानामध्ये सुरू आहे. स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय सूरज भुईर. स्पर्धेचं नाव आहे जय गावदेवी चषक बापगाव 2021. ही स्पर्धा आजचा शेवटचा दिवस. ऑन साईडला चेंडू उचललाय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट वेगाने जातोय. तितकाच वेगाने फिल्डर पोहोचतोय, चेंडूला शोधतोय. ढूंढ रे साजना, चेंडू का मिळेना.
खूप छान कमिटमेंट होतं त्या ठिकाणी फिल्डरचं. वेगाने गेला, इनफिल्डवरून आउटफील्डपर्यंत पोहोचला होता, पण तो अखेरीस चेंडू निसटला, चेंडूंनी हुलकावणी दिली आणि अशा प्रकारे चौकार मिळाला अझरला. धावसंख्या ह्या चौकारात जाऊन पोचली. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद नाही पायनोर संघाचा. चांगली सुरुवात आहे. धावा जरी कमी असेल तरीसुद्धा पूर्ण 10 विकेट्स राखून खेळतोय आपल्या संघासाठी शाहिद खान आणि अझर अन्सारी. धावसंख्या आहे 9 आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. अल्पेशजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. पिंपळाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, सेवा पुरवत आहेत गावाला आणि खूप छान सेवा म्हणू शकतो. आम्हाला सुद्धा ज्यांनी सेवा पुरवली असं म्हणू शकतो. चांगलं पाठबळ दिलं या ग्रामपंचायत पिंपळासने. पूर्ण पॅनलचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अनेक नावं आहेत. सरपंच ताई आमच्या सन्माननीय सोनाली मनोज चौधरी सरपंच ताई, आपले सुद्धा आभार. जसं आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करूच. तर मैदानामध्ये एक षटक समाप्त झालं. पायनोर स्पोर्टची धावसंख्या एके गडी बाद नाही, 9 धावा. नवीन षटकासाठी अक्षय थेटे ओव्हर द विकेट. शाहीसाठी चेंडू हवेत फ्लाय होतोय, ओ झेल टिपला गेला, सॉफ्ट डिसमिसल. मोठा गडी गारद होतोय. शाहिद खान परत डगआउट मध्ये. पहिला धक्का पायनोर स्पोर्ट्सला. चेंडू फ्लाय झाला इनफिल्ड मध्येच, कव्हर रिजन मध्ये, कव्हर पॉईंट रिजन मध्ये झेल टिपला गेला आणि शाहिद खान सॉफ्ट डिसमिलच्या रूपामध्ये डगआउट मध्ये परततोय. पहिला धक्का लागला. माजिद येतोय वन डाऊन बॅट्समन मैदानामध्ये. माजिदची खेळी अनेक ज्याने मैदानं गाजवलेत, जर या ठिकाणी सजली तर नक्कीच पाहण्याजोगी असेल. माजिद बोबडे ज्याचं नाव आहे, महत्वाची जागा ज्याला वॉल म्हणतात, वन डाऊन आल्यानंतर राहुल द्रविडनी जे सांभाळली जागा आणि विराट कोहलीची जागा इन ॲट 3, तसेच डिकॉक ऑफ भिवंडी म्हणतात माजिद बोबडेला. सुभाषजी म्हस्के समाजसेवक पिंपळास, तसेच सतीशजी पाटील समाजसेवक, आपणा ह्या महारथींचं हार्दिक स्वागत आमच्या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे जय गावदेवी क्रिकेट चषक बाबगाव 2021 मध्ये. पहिल्या षटकामध्ये विकेट्स राखून खेळले, 9 धावा पूर्ण झाल्या, परंतु त्यानंतर विकेटचं पतन झालं. अक्षय थेटे जसे आले आणि फलंदाज त्या ठिकाणी गारद केला, तो म्हणजे शाहिद खान नावाचा. अक्षय थेटे सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर प्लेयर आहे. सेकंड डिलिव्हरी घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला छानपैकी एलिव्हेशन, खूप इम्प्रोवाइज केलेला स्ट्रोक पाहतो आपण. फाईनच्या दिशेने 4 धावांसाठी गुड शॉट. पायनोर स्पोर्टने ह्या सामन्यासाठी रणनीती बदलली आहे. ज्युनियरला संधी दिली अझर अन्सारीला ओपनिंगमध्ये, परंतु काल आपण बघितलं ओसामा होता स्ट्राईकमध्ये, पण यावेळेला अझरला संधी दिली, ज्याने 2 चौकार छानपैकी लगावलेत. याला म्हणतात स्ट्रॅटेजी आणि बदल. म्हणून तो म्हणतात ना की बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वतःला बदला, आपण नक्कीच प्रगती करू शकतो. हो हो, या ठिकाणी चेंडूमध्ये बदल केला अक्षय थेटेने. स्लाइटली शॉर्ट ऑफ गुडलेन, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय आणि अझर त्या ठिकाणी ऑलरेडी तयार होता चेंडूला ऑन साईडला उडवण्यासाठी, परंतु नाही, चेंडूने उसळी घेतली, त्या ठिकाणी बीट झाला अझर. एकही धाव नाही. धावसंख्या चौकाराने फुलली होती, ती 13 वर, 13 ऑन द बोर्ड. 13 धावा पायनोर स्पोर्ट्सच्या एका गड्याच्या मोबदल्यात. फुल टॉस, शॉर्ट आर्म जॅब, चेंडू हवेत आहे, सुरुवात विकेट.
मला वाटतं पंकज भुरला तिकडचं क्षेत्र दिलेलं असं वाटतंय. काल सुद्धा पंकजनी त्याच बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट छानपैकी झेल टिपला होता आणि आता सुद्धा पंकजने खूप सुरेखरित्या जजमेंट करून झेल पकडला. जर अजून काही झेल तिकडे पकडले तर कदाचित तिकडचं क्षेत्र पंकजच्या नावाने होऊन जाईल असं वाटतंय. 2 गडी बाद झाले पायनरचे. धावसंख्या स्थिर 13 आणि असं वाटतं की ह्या सेकंड ओव्हरमध्ये अक्षय थेटे हवी ठरतोय. वेगावरती स्वार होऊन फलंदाजाला जखडून ठेवतोय आणि त्या ठिकाणी एक चौकार वगळता 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केलेत. कालचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा अक्षय थेटे होता. आपण बघितलं त्याचा परफॉर्मन्स. रईस कामगिरी केली. 4 विकेट ज्याने पटकावले त्या 2 षटक हाताळले होते. प्रत्येक षटकामध्ये 2-2 विकेट घेतलेले. आता ऑलरेडी अझर सर 2 विकेट घेतलेले आहेत. मजर सर माझ्यासोबतीला मजर खान एक जबरदस्त कॉमेंटेटर. उदयास आलेत. इमर्जिंग स्टार आहेत कॉमेंट्रीमधले आणि ज्यांना बाबे सरांचा आशीर्वाद आहे. खूप छान कॉमेंट्री. रिव्हर्सचा पवित्रा सक्सेसफुल हिट इट फॉर द सिक्सर. दुरून की पडद्याच्या पलीकडे गेला परंतु नाही. चेंडूही त्याच कलरचा आहे. पडदाही त्याच कलरचा आहे. सॉरी फॉर दॅट. चौकार. धावसंख्या 17. खूप छान पिक केलं. डिकॉक ऑफ द भिवंडी असं ज्याचं नाव आहे. माजिद बोबडे पहिल्या चेंडूला सामोरं गेला आणि माझं नाव डिकॉक का ठेवलंय बाबे सरांनी हे त्याची प्रचिती त्यांनी दाखवून दिलं. जबरदस्त फटका लागवला रिव्हर्सचा पवित्र घेऊन. अक्षय राऊंड द विकेट. हो हो याला म्हणतात शांत खेळ. संयम. आक्रमकतेच्या सोबतीला संयम फार महत्वाचा आहे आपल्या जीवनात सुद्धा आणि कुठल्याही खेळामध्ये. बघा आधीचा छानपैकी फटका मारला. चौकार घेतला. त्यानंतर स्ट्राईक सुद्धा मिळणार होती आणि एक सुंदररित्या चेंडूला पुश करून एक सिंगल प्राप्त करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवून दिली. यालाच म्हणतात समजदारी आणि कॅल्क्युलेटिव्ह खेळ इथे करत असताना माजिद बोबडे. अशा प्रकारे आपण पाहतोय प्रेक्षक मैदानामध्ये 2 षटकं समाप्त झाली. अक्षय थेटेचं दुसरं षटक. 2 विकेट प्राप्त केल्या. 2 चौकार 1 सिंगल. 9 धावा खर्च केला अक्षयने. अशा प्रकारे एकूण धावसंख्या पायनर स्पोर्टची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांनंतर 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. सरासरी राखली 9.0ची. कालपेक्षा आजच्या ह्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रेक्षक संख्या जास्त आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आणि आज थरारक सामने होत आहेत. तसेच सुट्टीचा दिवस सुद्धा आहे म्हणून तर म्हणालो की संध्याकाळी कदाचित ह्या मैदानामध्ये जागा नसेल. जिकडे मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकच दिसतील जसे आता येऊ लागलेत ह्या मैदानावर. क्रिकेटची मेजवानी घेत आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि हा आनंद निर्माण केला आहे आमचे सन्मानी आयोजक सूरज भोईर साहेबांनी. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं योगेश भोईर येतोय. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन अशीर अन्सारी. माफ करा माजिद आहे बोबडे त्या ठिकाणी. माजिद बोबडे. अशीर अन्सारी इन ॲट 4 आलाय जो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि धावसंख्या एकूण आतापर्यंत पाहतोय आपण ती 18 धावा धावफलकावर. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असलं की सर डोकेदुखी असते फिल्डिंगमध्ये आणि गोलंदाजाला विशेषतः. तर बघायचं कशा प्रकारे मात करतील गोलंदाज योगेश भोईर. ओहो गुडघा टेकून चेंडू लॉफ केला परंतु एलिव्हेशन नाहीये. मिड विकेटला सोमनाथ झेल टिपतोय. फलंदाज बाद. माजिद बोबडेला परतावं लागेल डगआउट मध्ये. बाबा आला. साईबाबा आला आणि फाईक बाबा आला. बघा बघितलं ना कालचा खेळ त्याचा. एकदा टाळा असू द्या फाईक अन्सारीसाठी. हिटमॅन ऑफ भिवंडी. टेनिस क्रिकेटचा हिटमॅन म्हणून ज्याचं ख्याती आहे. फाईक येतोय मैदानामध्ये. जसे सचिन उतरायचे आणि टाळ्यांचा गजर व्हायचा तसे फाईक उतरला की टाळ्या वाजतायत मैदानामध्ये. का नको. परफॉर्मन्स तसं देतोय. जो वार पे वार करतो म्हणतात ना की अरे अगर वार करना हो तो सामने वाले के गोल पर नहीं दिमाग पर करो अरे गोल खुद ब खुद बन जाएगा. असा वार करणारा फलंदाज फाईक अन्सारी येतोय मैदानामध्ये. धावसंख्या आतापर्यंत पाहू शकता आपण 3 गडी बाद झाले पायनोरचे. 18 धावा धावफलकावर. 18 ऑन द बोर्ड आणि स्ट्राईकला फलंदाज स्वतः स्कीपर
असीर अन्सारी. कॅप्टन स्कीपर आणि लकी स्कीपर आहे, लकी कॅप्टन आहे पायनॉसाठी, म्हणून तर बाली सरांनी त्याला निवडलंय. अनेक वर्ष ज्याने मैदाने गाजवलेत, क्रिकेटचा खेळ खेळतायत ते असीर अन्सारी कॅप्टन स्वतः स्ट्राईक एंडला. सामना कधी योगेशचा. रिवतचा पवित्रा गरज होती का? थोडीशी नजर बसणं फार महत्वाचं आहे. आपण पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना सरळ बॅटनी खेळणं फार महत्वाचं आहे, परंतु कंट्रोल थोडासा या ठिकाणी हरवला जातो कधी कधी मैदानात गेल्यानंतर, आणि जो कंट्रोल करून खेळतो तो सक्सेसफुल होत असतो. संयम आणि आक्रमण याचं कॉम्बिनेशन फार महत्वाचं असतं. अटॅक विथ डिफेन्स. सन्मानी अनंत पाटील, आम्ही आपल्याला विनंती करतोय, आपली जागा आमच्या स्टेजवर आहे, आपलं हार्दिक स्वागत. या स्टेजवरती या. वेलकम अनंत पाटील. गोलंदाज योगेश. फाईकसाठी कालचीच खेळी कंटिन्यू. सुसाट वेगाने चेंडू सीमाच्या चिरतोय, फाडतोय. फाईक बँडेड चौकार. कंटिन्यू करतोय, जणू काय आला आला आणि चौकार लगावला, म्हणून तर हिटमॅन अशी ख्याती आहे फाईक अन्सारीची. जबरदस्त स्टार्ट. फाईकचं चौकार संख्या जाऊन पोचली आहे 23 वर. 30 ऑन द बोर्ड. टॉससाठी आम्ही कॉल देतोय. आरडी टिफल 40 आणि जय भोलानाथ सरवली दोन्ही कॅप्टन यायचं आहे टॉससाठी. आणि आमच्यामध्ये उपस्थित झालेले ऑलरेडी किसनजी पाटील साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. खूप छानपैकी फुटवर्किंग बघितलं, शॉर्ट सिलेक्शन सुरेख होतं, गॅप शोधला, याला म्हणतात घारीसारखी नजर फाईक अन्सारीची. कव्हर पॉईंटमधून चेंडूला काढलं बरोबर रित्या, चेंडू वेगाने गेला, आउटफील्ड फास्ट आहे, ग्राउंड शॉट म्हणू शकतो आपण अलॉंग द कार्पेट. मी मोठे फटके सुद्धा मारतो, मी छोटे फटके असे मारतो की जिथे गॅप शोधतो. शॉर्ट सिलेक्शन, फुटवर्किंग आणि तुमचं टायमिंग हे तिहेरी संगम तुमच्यामध्ये पाहिजे, जे फाईकमध्ये आपल्याला दिसतंय. तर धावसंख्या 23. प्रेक्षको, हा सामना सुरू आहे पायनॉस स्पोर्ट्स वर्सेस रईस बिल्डर्स. रईस बिल्डर्सने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे, आणि हे पहिली इनिंग पाहतोय आपण की पायनॉस स्पोर्ट्सला त्याने फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. तीन चेंडू झाले योगेश भोईरचे, आणि ह्या 3 चेंडूंमध्ये 1 विकेटची प्राप्ती केली, 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज फाईक अन्सारी स्ट्राईकला. ओहो, खोलट टप्प्याचा मारा, आणि पंचांकडे दाद मागतायत गोलंदाज. इट्स आउट. बिग विकेट डाऊन. क्या बात आहे. यॉर्कर लेन डिलिव्हरी होती, समजलंच नाही. आणि फाईक अन्सारी बघा, स्पोर्ट्समन अपील नंतर झाली पण फाईक बाहेर निघाले, याला म्हणतात खेळाडू रोटी. फलंदाज बाद फाईक अन्सारी. हिटमॅन ट्रीटमेंट. क्लीन बॉल. इट मीन्स बेस उडाली, थोडंसं स्लाइडली जाणवलं होतं, पण फाईकने ते दाखवलं की स्वतः निघाला. फाईक जरा स्वस्तात बाद झाला. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे. कारण झाडांना 12 महिने फुलं आणि फळं येत नसतात असं म्हणतात, परंतु म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो फाईक अन्सारी. तर नवीन फलंदाज येतोय इन ॲट 6 हनुमान. हम्माद येस, हम्माद अन्सारी. सन्माननीय रमाकांतजी पाटील आणि विवेकजी म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तसेच राजमाळी, आज तर काय मांदियांची मांदियाळी राजमाळी, या आपलं हार्दिक स्वागत. फाईक बाद झाले पण त्यांचे बंधू येत आहेत, आलेत. हम्माद अन्सारी. स्पीडअप करा गेम, वेळेला जरा महत्व द्या, जास्त गॅप घेऊ नका. पहिली वॉर्निंग देत आहेत आमचे पंच राजकुमार पाटील, गोकुल पाटील. फलंदाज बाद झाले.
फाईक अन्सारी आणि इथे एकूण गडी बाद झाले ते म्हणजे आपण पाहू शकता चार गडी बाद झाले. राऊंड द विकेट. ओहो, लीव अलोन. चेंडू सोडून दिला. एक्सपेक्टेशन असं होतं की हा वाईट देतील, परंतु पंच सुद्धा अनेक ऊन पावसाळे बघून आलेत. राजकुमार पाटील आहेत त्या ठिकाणी. क्लेवर, टॅलेंटेड आहेत. एकही धाव नाही, डॉट. असं वाटतं की चेंडू का सोडून दिला, पस्तावले असतील फलंदाज. पण ह्या गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. 5 चेंडू झाले. धावसंख्या बराच वेळ थंडावली आहे. थंडीचे दिवस तर आहेत की नाही कळतच नाही आहे. कधी ऊन पडतो, कधी पाऊस पडतो आणि कधी कधी थंडी जाणवते. पण या ठिकाणी धावसंख्या थंडावली आहे 23वर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांचा मुकाबला, पण तो अजून वेळ गेलेली नाही आहे. बिग हिटर येणं बाकी आहे. पुढे सरसावले. पावलांचा वापर करून चेंडूला लॉब करायचा होता ऑन साईडला, परंतु तो सुद्धा प्रयत्न फसवला. योगेश ते पाहिलं की फलंदाज पुढे येतोय आणि त्यानुसारच टप्पा नियंत्रित केला. अशा प्रकारे योगेशचं हे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या आहे पायनो स्पोर्टची 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. तर पुढच्या 3 षटकासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल असेल. तत्पूर्वी मी थोडंसं आभार व्यक्त करतोय, कारण गरजेचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्ही हा वसा घेतला आणि शिवधनुष्य उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला, ज्यासाठी आम्हाला चांगलं पाठिंबा दिला, योगदान दिलं, ते सन्माननीय आमच्या ग्रामपंचायत पिंपळाच्या सरपंच ताई, प्रथम नागरिक सोनाली मनोज चौधरी मॅडम, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. तसेच उपसरपंच सौ योगिता सदानंद पाटील, आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. श्री अल्पेश रमेश म्हात्रे, सदस्य ग्रामपंचायत पिंपळाचे, आपले सुद्धा आभार. संजय सखाराम घरत, सदस्य ग्रामपंचायत पिंपळास, आपले आभार. तसेच सदस्यामध्ये विशाल बंडू पाटील, जगदीशजी राजाराम भुईर, सौ योगिता सतीश पाटील, कोमल कल्पेश म्हस्के, मीना छत्रपती कोळी, कांचन काळूराम भोईर आणि विलास रामदास गुरुडे, हे सर्व सदस्य मंडळ आणि सदस्य मंडळ, आपण सर्वांचं आम्ही शतशः आभारी आहोत की आपण इथे आम्हाला सुंदररित्या पाठिंबा दिला आणि आम्ही ही टुर्नामेंट या ठिकाणी ठेवण्याचा मानस केला. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल करतोय. प्रेक्षक हो, आपण कुठे जाऊ नका, मी थोडा वेळ थांबतो. पण आपल्यामध्ये येता असतील या पुढच्या 3 षटकांसाठी रंग भरण्यासाठी रंगबिरंगी कॉमेंटेटर आमचे सिद्दीक बाबे सर, व्हॉइस ऑफ ठाणे. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. 3 ओवर की समाप्ति, रन बने 23, विकेट गिरी है 4. कप्तान पे बहुत कुछ डिपेंड है, अशीर अंसारी पे. ओ हो बूम बूम 6, इसी के लिए तो जाने जाते हैं. क्या शॉट खेला है, फ्लिक विद द रिस्ट, 6 रन. यस, भास्कर मस्के ने ऐलान किया है कि अक्षय ठेटे अगर हैट्रिक लेते हैं तो उन्हें 500 रुपये दिए जाएंगे, लेकिन कप्तान ने अपने इरादे साफ कर दिए हैं. बूम बूम अशीर ये वो बैट्समैन हैं जिनको आप आकलन नहीं कर सकते. आज भी मुझे याद है एनआर सरपंच कप, एनआर का जो शो था 2012 में जो पॉइनियर ने जीता था, उसमें महिंद्रा स्पोर्ट्स के सामने हरेश पाटिल के 2 ओवर में 48 रन लिए थे आशिर अंसारी ने. छह रन से उछलता हुआ स्कोर पॉइनियर का 29 रन. देखिए शाहिद खान आज जल्दी आउट हुए. बैक टू बैक अजहर अंसारी अच्छी बल्लेबाजी की, 11 रन बनाए. माजिद बोबड़े बहुत अच्छे टच में थे लेकिन 5 रन बना के आउट हुए. और फाइक 4 रन बनाकर. अब जिम्मेदारी काफ़ी बढ़ चुकी है कप्तान आशिर अंसारी के कंधों पर. स्कोर है 29 रन, सिक्सर और 1 यानी कुल मिलाकर 7 पे खेल रहे हैं और अहमद ने खाता नहीं खोला है. आने वाले बल्लेबाजों में पावर हिटर अकबर शेख का आना बाकी है. रणनीति बहुत अच्छी कर दी गई है क्योंकि ऊपर भेजा है बल्लेबाजी के लिए आशिर अंसारी को, टीम के कैप्टन.
अक्षय टेटे, अशीर अंसारी को एक और स्लॉग स्वीप, मस्तक पे दस्तक, 6 रन। ये अशीर अंसारी है, जब भी इनको मौका मिलता है तो इसी तरह खेलते हैं। कप्तान लीडिंग फ्रंट। सोर्ड ऑफ पॉइनियर जुल्फिकार ने और उमर खान दोनों ने ऑल द बेस्ट कहा है पॉइनियर को। 2 गेंदों में 2 सिक्सर। दबाव की स्थिति में अशीर अंसारी हमेशा अच्छी बल्लेबाजी करते हैं। यही कारण है कि हरीश केने को पता है कि ये खिलाड़ी को एनालाइज नहीं किया जा सकता है। रवीश मोमिन परेशान होकर सिली पॉइंट पे। स्कोर उछलता हुआ पॉइनियर का 35 पे जा पहुंचा है। चौथे ओवर की 2 गेंदों में 2 सिक्सर। अंपायर कह रहे हैं वहां पर कि आपको गेंद डालते वक्त सिली पॉइंट हटा दिया गया है। अक्षय टेटे, आशिर को स्वीट हिट। वो हो क्या शॉट है, 6 रन। मस्के ने विकेटों के हैट्रिक पे इनाम रखा था, लेकिन आशिर ने सिक्सर का हैट्रिक लगा दिया। क्या कप्तानी बारी खेल रहे हैं, वो भी दबाव की स्थिति में। जब 4 बड़े बैट्समैन आपके आउट होते हैं, ये शॉट क्या था, भेज दिया गेंद को दूर कहीं गगन की छांव में और दरख्तों के झुंड में। 6 रन। उमेश पाटिल और सागर मात्रे दोनों से रिक्वेस्ट है कि आपका हार्दिक स्वागत है, आपको हमारे मंच पे आना है। आशिर ऑन फायर नाउ। अक्षय टेटे को बहुत कम इस तरह मार पड़ती है, वन ऑफ द की बॉलर। लेकिन आशिर अंसारी भी वो कर देते हैं जो किसी ने सोचा भी नहीं। जब भी पॉइनियर के लिए मसला बड़ा होता है, वहां आशिर अंसारी खड़ा होता है। अक्षय टेटे दबाव में आते हुए फिर से स्विच हिट। गैप में गेंद ट्रैवल हो रही है। 4 रन। अरे कहने लगे मुझसे पप्पा, तेरी बउरी क्या कहने लगे। इसी तरह के उन्होंने स्विच हिट हरीश पाटिल सिल्वर आर्म्स को खेले थे फाइनल मुकाबले में। अब जरूर अक्षय टेटे के कान के पास धुआं महसूस हो रहा होगा। ये समय रहता है कि गेंदबाज के हाथ पांव फूल जाते। अक्षय टेटे आशिर के लिए बोल्ड अराउंड द लेग्स, ज्यादा सफल हुए, परफेक्ट डिलीवरी और अक्षय टेटे ने आखिरकार विकेट हासिल ही कर ली। सोमनाथ पाटिल आए अक्षय टेटे के पास। बड़ी विकेट, वेल प्लेड। कप्तान नॉक, 5 गेंदे 22 रन, सिक्सर के हैट्रिक के साथ।
नए बैट्समैन पावर हिटिंग के लिए भी भेजा है अकबर शेख। 5वां विकेट गिरा है पायनियर का। स्कोर है 45 रन। ओवर नंबर 4 चल रहा है। पहले सेमीफाइनल के लिए RD 4440 के कैप्टन और जय भोलेनाथ स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। अक्षय टेटे, अच्छी गेंद, अच्छा शॉट, पुश किया गेंद को डीप मिड ऑफ में और 2 रन बना लिए बैट्समैन ने। 4 ओवर की समाप्ति पे रन बने 47। अंपायर का जो निर्णय रहेगा वो अंतिम रहेगा। सिर्फ बीमर के लिए रिव्यू है। ऑन फील्ड अंपायर है वहां। चार ओवर की समाप्ति, पायनियर 47 रन, 5 विकेट। जय भोलेनाथ स्पोर्ट्स के कैप्टन और RD 444 प्रमोद मात्रे आते हुए इस स्पर्धा का पहला हैट्रिक प्रमोद ने किया और हिस्टोरिकल हैट्रिक सागर भुईर ने किया। भारत के टेनिस इतिहास में पहला LBW हैट्रिक। हालांकि इंटरनेशनल क्रिकेट में इस तरह का पहला हैट्रिक आकिब जावेद ने किया था 1991 में, जब रवि शास्त्री, अजहरुद्दीन और सचिन तेंदुलकर को आउट किया था। देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है खेल की शुरुआत की जाए। नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स। सागर भुईर ने एक ऐसा इतिहास रचा है जो सालों से जिसका इंतजार था। टेनिस क्रिकेट पूरे भारत में पहला LBW का हैट्रिक सागर भुईर के नाम। हमें बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी को स्पॉन्सर किया है प्रमोद शिरपत मात्रे। PM ने विशेष धन्यवाद। टेलीकास्ट हम तक पहुंचाया है श्याम गरज सेठ। यहाँ पर जितनी भी स्पर्धाएं हुई है ज़्यादातर श्याम गरज सेठ के माध्यम से हुई है। भिवंडी क्रिकेट के माजिद खड़बे ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और इस कप के लिए शुभकामनाएं दी हैं। रिव्यू सिर्फ बीमर के लिए है।
खेल की शुरुआत करना है। ऑन फील्ड अंपायर 4 ओवर की समाप्ति पे 47 रन बने 5 विकेटों के नुकसान पर। देखिए जो भी मैचेस बचे हैं सभी टीमें इस बात को सुन ले, क्या मामला है। वो ऑन फील्ड अंपायर जो डिसीजन देंगे वही फाइनल रहेगा। रिव्यू एक सिर्फ बीमर के लिए दिया गया है। फात करबे ने भी पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। खेल की शुरुआत होती भी जय भोलेनाथ के कैप्टन आ चुके हैं। आरडी के कैप्टन RD 4440 के कैप्टन गेंदबाजी में अब हुसैन को गेंदबाजी पे बुलाया गया है। फुरकान काजी ने भी पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। आज मौसम बहुत ही खुशगवार, तेज हवाएं बह रही है, धूप खिली भी है। हम्माद अंसारी सामना कर रहे गेंदबाज हुसैन का। प्लीज समय में कोऑपरेट करें। रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस फैम टीम है। हुसैन राइट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस गेंद बीमर और गेंद मैदान के बाहर 6 रन। सात रन स्कोर में आते हुए कुल स्कोर 54 पे पहुंचा है। हम्माद इस वक्त सिक्सर से खाता खोलते हुए कुल स्कोर पायनियर का 54 रन। आरिफ काजी ने भी पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। देखिए मैच तो शुरू कर दिया कप्तान आशिर ने, जो 22 रन 4 गेंदों पे लिए थे, वहीं से पायनियर का टोटल एक अच्छे टोटल की तरफ 54 रन। विकेटों को हम देखें तो 5 विकेटें गिरी। हम्माद अंसारी हुसैन स्विंग एंड मिस, अच्छी वापसी की थी फ्री हिट पर। 54 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। हुसैन हम्माद के लिए फील्ड की जमावट, इस मरतबा आसमान में तान दिया है, खिलाड़ी उसके नीचे आ रहे हैं, लेकिन क्या छूटा, सपना टूटा और अब जाकर हम्माद अंसारी रन आउट होते हुए बड़ा विकेट गिरता हुआ।
खिजर रईस थोड़े नाराज हैं जिस तरह से कैच छूटा था, हालांकि रनआउट जरूर हुआ है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पायनियर का 55 रन। नए बैट्समैन उसामा डाउडी बल्लेबाजी को आ रहे हैं। मस्तक पे दस्तक, 6 रन। ये ओवर में दूसरा बीमर है। रन 19 पे अम्माद अन्सारी। येस थँक्यू. मैदानामध्ये क्रिकेटचा जल्लोष आणि आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय PM प्रमोद म्हात्रे, ज्यांनी आम्हाला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट सिरीजसाठी ट्रॉफीज स्पॉन्सर केल्यात. सन्माननीय श्रीपाद सीताराम म्हात्रे यांच्या सन्मानार्थ, यांच्या स्मृत्यर्थ तर स्पॉन्सर सन्माननीय PM प्रमोद म्हात्रे आपण यावं आणि हा सन्मान स्वीकारावा. कैलासवासी श्रीपाद सीताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ज्यांनी आम्हाला 3 ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या, ते PM आपल्यामध्ये उपस्थित व्यासपीठावरती सूरज भुईर आयोजक यांच्या शुभ हस्ते प्रमोद म्हात्रे यांचा हेतूची सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावर. 18 रन 68 रन हो चुके हैं और योगेश को देखिए, योगेश ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन उसके बाद अक्षय टेटे का पहला ओवर अच्छा था। योगेश ने कमाल की बॉलिंग की। दूसरे ओवर में अक्षय टेटे काफी महंगे साबित हुए। इस ओवर में करे कोई और भरे कोई, फ्री हिट है और हुसैन की जगह पर गेंदबाजी के लिए पंकज भोयर। सन्माननीय निलेशजी गायकर, उद्योगपती कल्याण इथून आलेले आहेत. आपले हार्दिक स्वागत. सोबतीला त्यांचे मित्र, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. वेलकम. जय गावदे चषक बापगाव 2021 मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सोबतीला हेमंतजी चौधरी, सॉरी सर, वेलकम हेमंतजी चौधरी आणि निलेश गायकर. फ्री हिट है पंकज भोयर। अम्माद को स्विंग एंड मिस और अब आउट हो गए वहां पर अम्माद अंसारी, रन आउट। अड़सठ रन 6 विकेटों के नुकसान पर पायनियर का स्कोर। 5वें ओवर का खेल चलता हुआ, इसके बाद सेमीफाइनल मुकाबला RD 440 और जय भोलेनाथ स्पोर्ट सरोली पाड़ा। 20 रन बनाकर आउट हो गए अम्माद। नए बैट्समैन उसामा जूनियर आए, उसामा डाउडी का साथ निभाने। हालांकि RD और जय भोलेनाथ सरोली पाड़ा पहली मर्तबा BC4 फॉर्मेट में टकरा रही है। जो नारायण स्मृति चषक में मैच हुआ था वो ग्रामीण से आई थी जब JB।
दूसरी ऑफिशियल वार्निंग दी जा रही है समय के लिए अंपायर राजकुमार की तरफ से। पंकज भोयर पटकी भी गेंद स्लाइस किया, पॉइंट के ऊपर से गेंद निकल रही है और गेंद निकल गई कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन। उसामा जूनियर चौके से खाता खोलते हुए 5वां ओवर चला है और कहीं ना कहीं अब पॉइनियर 80 के ऊपर देख रही है, नियरेस्ट 90। पंकज भोयर, ओ बढ़िया शॉट, पीछे खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग और बढ़िया थ्रो। 1 रन आता हुआ। तो 5 ओवर की समाप्ति, पॉइनियर ने बनाए 73 रन, विकेटें गिरी है 6। सन्माननीय अमृतजी म्हात्रे आणि बलवंतजी म्हात्रे, आम्ही आपल्याला पाहतोय. आपल्याला विनंती आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण यावं व्यासपीठाकडे, आपली जागा आहे. वेलकम. या. आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए किरण भोयर। किरण भोयर सामना करेंगे बैट्समैन उसामा जूनियर। 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं, स्लॉक करने की कोशिश, काफी बैठ गई थी गेंद, डॉट गेंद। या दरम्यान सन्माननीय समीरजी गोडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. बापगाव देवरुंगचे सदस्य, आपलं हार्दिक स्वागत समीर गोडे साहेब. वेलकम इन दिस जय गावदेवी ट्रॉफी 2021. चौथे और 5वें ओवर में 50 रन आए कुल मिलाकर 2 ओवर में। यह साबित करता है कि पॉइनियर के बल्लेबाजों ने कितनी धमाकेदार बल्लेबाजी की है। किरण भोयर इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया है डीप स्क्वायर लेग पर 1 रन। बीपीएल का ऑक्शन कल होगा वाटिका पे, प्रिंस मूवीज पे उसका लाइव कवरेज आप देखेंगे। कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, 1 रन। पॉइनियर का स्कोर आगे बढ़ता हुआ 75 रन, 75। क्वार्टर फाइनल मुकाबला गावदेवी चषक बापगांव का आप देख रहे हैं पिंपलास के क्रिकेट ग्राउंड से। इसके बाद पहला सेमी जय भोलेनाथ स्पोर्ट और आरडी, और दूसरा सेमी इस मैच की विजेता टीम और चैलेंज स्पोर्ट। फिर से मोड़ दिया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी है, तेज थ्रो, इरादे को बदल दिया। 1 रन। पॉइनियर का स्कोर 76 रन। दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में प्रमोद आ चुके हैं, आरडी के कैप्टन आ चुके हैं, वेलकम। फिर से पंच किया, बहुत खूबसूरत शॉट एक्स्ट्रा कवर में, हालांकि डाइव लगा के थोड़ी बहुत हवा में थी, कैच करने की कोशिश की थी, बढ़िया एफर्ट, लेकिन 4 रनों के लिए खिजर रईस बाकायदा गोलकीपर की तरह हवा में जंप लगा चुके थे। 80 पे पहुंचा स्कोर। कितनी गेंदें बची है डेथ ओवर में? 1 गेंद बची है।
विनंती आहे सन्माननीय समाजसेवक सतीजी पाटील साहेबांना. आम्ही आपल्याला पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत. या, आपली जागा आमच्या मंचावर आहे. वेलकम सतीश पाटील सर. गेंदबाजी कर रहे हैं किरण भुईर, सामना करेंगे उसामा डॉडी. फिर से कट, लेकिन पीछे खिलाड़ी और उसामा डॉडी आउट. तो कुल मिलाकर 80 रन बनाए. 81 की चुनौती रखी है पायनियर ने रईस बिल्डर एंड डेवलपर के पास. और अगले टॉस के लिए मनोज कारवे सर. पहला सेमीफाइनल आरडी बनाम जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा. और खेल की जब शुरुआत होंगी तो इनिशियल ओवर में आपके साथ रहेंगे मजहर खान. Thank you, Babe sir. So, ladies and gentlemen, we are going for the new toss for the new match between RD 4440 and Jai Bholanath Sarovlipada. To captains with us, तर विनंती करतोय मी सन्माननीय बाबगाव देवरुंग ग्रामपंचायती सदस्य समीर कोडे साहेबांना की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा या महत्त्वपूर्ण सामन्याचा. सेमीफायनलचा मुकाबला RD 4440 वर्सेस जय भोलेनाथ. आपल्या टॉस बॉक्स मध्ये पाहुणे आहेत समीर गोडे सर, ग्रुप ग्रामपंचायत बाबगाव देवरुंग. टॉस केला जातोय. एका बाजूला जियांश 11, दुसऱ्या बाजूला जय गावदेव चषक. जय गावदेव कॉल दिलाय भोलेनाथने आणि जिंकलाय सुद्धा. टॉस सामना होणं बाकी आहे. धन्यवाद गोडे सर, आपण असं नसतं भाव. जय भोलेनाथ टॉस जिंकलाय, सामना होणं बाकी आहे. आजची तयारी कशी आहे? आम्ही आमच्या तयारीत आहे. मॅच चालू आहे त्याच्यामुळे 2 प्लेयर आलेले नाही. पूर्णपणे टीम नाहीये. का निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोरची टीम आहे जी RD 4440 जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. या संघाविरुद्ध काय नवीन रणनीती आखली आहे या सामन्यासाठी स्पेशली? तसे काही रणनीती नाही आखलेली. चालू सामन्यामध्ये जे होईल ते करण्याचा प्रयत्न करू. तरी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जो तुम्हाला एक टार्गेट सेट करायचा आहे? 50-60च्या आतमध्ये. म्हणजे तुम्ही त्या धावा चेस करू शकता. तुमच्यामध्ये स्पेशली कुठला फलंदाज आहे ज्याबद्दल तुम्ही निर्भर आहात, डिपेंडेबल आहात? आहेत आमच्याकडे जितू आहे, सुखदेव आहे, संदेश आहे, केतन आहे. या नवीन मोसम मध्ये आतापर्यंत फायनल नाही, आता दुसरी टुर्नामेंट खेळतो आम्ही. ही मानाचा पुढे मानच असेल. एक्सपेक्ट करू. ऑल दी बेस्ट. बॅटिंग करायची आहे. 60 धावांपर्यंत रोखतील असं तुम्हाला एक चॅलेंज आहे. RD 4440 जबरदस्त फॉर्म या वर्षीचा आपण पाहतोय. ही स्पर्धा सुद्धा जिंकण्याचा मानस आहे. हो नक्कीच, सर्वच स्पर्धा जिंकण्याचा मानस आहे. स्पेशली काय तयारी या स्पर्धेसाठी, जे गावदेव चषक बाबगाव 2021 जिंकण्यासाठी? तयारी काय नाही, सर्वच प्लेयरने त्यांचा नॅचरल गेम खेळावा. तुम्हाला निमंत्रण कुठून आलं या स्पर्धेसाठी? आयोजकावेच निमंत्रण दिलं होतं आम्हाला. कसं वाटतं आयोजन हे पिंपलाचं ग्राउंड, मैदान आणि स्पर्धा बाबगावची? आयोजन तर खूपच चांगला मेंटेन ठेवलेलं आहे त्यावेळी. ओके, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांसाठी. तर टॉस पासून बातमी अशी आहे, जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स देयर इज मजहर खान सर. थँक्यू. तर आपण वेळ आपल्यामध्ये सामना सुरू होण्यास वेळ आहे. तर चला वळूया आपल्या मान्यवरांच्या स्वागत सत्कारासाठी, सन्मानासाठी. प्रथम सत्कार मूर्ती आहेत आमचे सन्माननीय, ज्यांनी नुकतंच टॉस केला. आपले ग्रुप ग्रामपंचायत बाबगाव देवरुंगचे सदस्य समीर गोडे साहेबांना या ठिकाणी येथोची सन्मानित करतोय मंडळाच्या वतीने आयोजक सूरज भूर यांच्या शुभ हस्ते. टाळ्यांचा गजर असू द्या. सन्मान फार महत्वाचा आहे, कारण ज्या ठिकाणी पाहुणे नाहीत त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा शोभा दुर्गुणित होते, शतगुणित होत असते. म्हणून आपण पाहुण्यांना निमंत्रण देतो. आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर समीर गोडे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बाबगाव देवरुंग यांचा येथोची सन्मान करतायत सूरज भोईर. त्यानंतर सत्कार मूर्ती सतीजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित. सतीजी पाटील या आणि हा सन्मान स्वीकारावा आपण.
आमच्या मंडळाकडून आपण आलात आपला अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, तर आयोजक सूरज भोर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सतीश पाटील साहेबांचा सन्मान होतोय, सत्कार होतोय. मायची उद्दान शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण साठवण. उद्योगपती जे कल्याणहून आलेत, ज्यांचं नुकतंच छानपैकी आगमन झालं, तर या निलेश गायकर साहेब उद्योगपती फ्रॉम कल्याण, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आमच्या आयोजकांच्या वतीने आपला सुद्धा आपण प्रिसेस टायमिंग खर्च करून अनमोल वेळ खर्च करून आलात. नक्कीच आपण या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपले हार्दिक आभार. मजर खान, यू कैन कंटिन्यू इन द कमेंट्री बॉक्स. थैंक यू मनोज कारवे सर. तो दूसरी इनिंग की शुरुआत होते हुई गेंदबाजी की शुरुआत करते हुए उसामा, पहली गेंद वहां पर देखना आप, नीचे बैकलिप से इस गेंद को खेला वहां पर योगेश भोईर ने और एक रन की मदद से अपना खाता खोलते हुए स्ट्राइक को रोटेट किया वहां पर योगेश ने. जो टारगेट इस वक्त है रईस बिल्डर के सामने वो 81 रनों का टारगेट रखा है. पॉइंटर स्पोर्ट्स ने बहुत बढ़िया टोटल ज़रूर रखा है यहाँ पर. अगर हम बल्लेबाजी की बात करें तो अशीर अंसारी ने 23 रन बनाए, उसके बाद हम्माद अंसारी ने 19 रन बनाए. मिडल ऑर्डर के बल्लेबाजों ने कमाल की बल्लेबाजी की, लेकिन आज जो रईस की गेंदबाजी रही थी वो कुछ खास दर्जे की नहीं रही थी. चौथे और पाँचवें ओवर में मिलाकर 50 रन खर्च किए थे वहाँ पर रईस के गेंदबाजों ने. इस बार अपने स्टेप में चुके वहां पर उसामा दाऊडी. काशीनाथजी म्हस्के आणि चेतनजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. या आपण असंस्त व्हावं आपल्या व्यासपीठावर, या. वेलकम. इसके बाद हम पहला सेमीफाइनल देखेंगे RD 4440 और जय भोलेनाथ सरोलीपाड़ा के बीच में, जहां पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है जय भोलेनाथ सरोलीपाड़ा ने. इस बार बड़ हिट की तरफ गए थे वहां पर खिजर, सही तरीके से खेल नहीं पाए थे उस गेंद को. एक रन आएगा इस गेंद के ऊपर. दोनों बल्लेबाजों ने एक एक रन के साथ अपना खाता खोला है. उसामा दाऊडी इस सीज़न का अपना ये पहला टूर्नामेंट खेल रहे हैं. कमाल के गेंदबाज है उसामा. योगेश भोईर इस बार सामना करेंगे वहां पर गेंदबाज उसामा का. एक बड़े टोटल का पीछा करती हुई इस वक्त रईस बिल्डर्स. इस बार बड़े हिट की तरफ गए वहां पर योगेश. वाइडिश मिड विकेट के ऊपर से गेंद जाते हुए 6 रनों के लिए. शॉर्ट गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को खेला वहां पर योगेश भोईर ने. सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 8 रनों पर. योगेश भोईर दूसरी गेंद का ही सामना कर रहे थे. अच्छी शुरुआत मिलती हुई यहां पर योगेश को और रईस बिल्डर्स को. इस बार ऑफ साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी वहां पर योगेश ने. बहुत तेज बल्ला घुमाया था, पंच करने की कोशिश की थी वहां पर. अच्छी गेंद इस बार रही उसामा दाऊडी की. जहाँ पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगा, इस बार अच्छा कमबैक देखने को मिला डॉट गेंद होती हुई. स्कोर हम देखें तो अब तक 8 रन बने हैं बिना किसी विकेट के नुकसान पर रईस बिल्डर्स.
इस बार देखना शरीर से दूर वहां पर कट कर दिया इस गेंद तो गेंद को गैप में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं वहां पर माजिद के पास, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रनों की तलवार जुल्फिकार मोमिन भी जुड़ते हुए और मेरे बहुत ही करीबी दोस्त कैफी भी यहाँ पर आ चुके। वेलकम कैफी। इस बार अच्छी गेंद वहां पर विकेटों के बीच में रखा था, इस गेंद को डिफेंस किया वहां पर योगेश ने, सम्मान दिया उस गेंद को। ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 12। बिना किसी विकेट के नुकसान पर यहां पर 12 रन बनाए। और अच्छी बात यह भी है रईस बिल्डर्स के लिए कि योगेश और खिजर क्रीज पर मौजूद है। गेंदबाजी के लिए अब राहिल शेख को बुलाया गया है। पहले ओवर में जहां उसामा ने 12 रन खर्च किए, मैजिक ऑफ पड़गा राहिल शेख गेंदबाजी के लिए आते हुए सामना करेंगे खिजर रईस। 81 रनों का टारगेट है यहाँ पर रईस बिल्डर्स के सामने। आज पायनियर के बल्लेबाजों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। अगर हम पहले ओवर की बात करें तो यहाँ पर ठीक ठाक शुरुआत हुई है रईस बिल्डर्स की। उसी बीच वहां पर देखना है राहिल की ये गेंद बड़े हिट की तरफ जरूर गए थे खिजर, 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। साफ तौर से खेल नहीं पाए थे उस गेंद को बल्लेबाज खिजर। 1 रन जरूर आता हुआ इस गेंद के ऊपर। स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ बिना किसी विकेट के नुकसान पर 13 रन। ओवर नंबर 2 का अब खेल शुरू हो चुका है। योगेश भैर मैन फ्रॉम हिवाली। इस बार अच्छी गेंद, अच्छी लंबाई की गेंद रही थी, वहां पर थोड़ा सा फंबल जरूर होता हुआ, लेकिन देखना है दूसरे रन के लिए नहीं जा रहे वहां पर खिजर। एक से ही सहमत रहना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। पहली 2 गेंदें वहां पर राहिल शेख की बहुत बढ़िया गेंद रही, जहां पर बल्लेबाजों को थोड़ी सी कठिनाइयां आई है खेलने के लिए। इस 1 रन की मदद से स्कोर 14 रनों पर जा चुका है। इसके बाद हम पहला सेमीफाइनल देखेंगे गांवदेवी चषक बाबगांव का। एक बार फिर से वहां पर बड़े हिट की तरफ गए थे खिजर। ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे बल्लेबाज। बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर राहिल शेख द्वारा। सटीक लेंथ और लेंथ पर गेंदबाजी होती हुई चैनल में गेंदबाजी हो रही है। वही कारण है कि बल्लेबाज सही तरीके से खेल नहीं पा रहे। एक बार फिर से सामना करते हुए इस बार फुल टॉस गेंद देखना है लगान की दिशा में, वहां पर खेला है फाइक अंसारी वहां पर मौजूद है। थोड़ा सा फंबल जरूर होता हुआ और उसका फायदा मिलता हुआ यहाँ पर रईस बिल्डर्स को देखना है। तीसरे रन के लिए पलट चुके हैं और वो भी बड़ी आसानी के साथ पूरा कर लिया। जैसे ही देखा कि थोड़ा सा सुस्ती भरा थ्रो हो रहा है, अपने कदमों को तेज किया और डबल को ट्रिपल में कन्वर्ट किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई 3 रन आ गए इस गेंद के ऊपर। बहुत बढ़िया दौड़ देखने को मिली थी वहां पर खिजर और योगेश के बीच में। 3 रनों की मदद से स्कोर 17 पर जा चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर रईस बिल्डर्स। इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर ऑन साइड की दिशा में टर्न कर दिया इस गेंद को। अकबर शेख वहां मौजूद है, एक पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर। रॉन्ग एंड पर थ्रो रहा था इस बार और उसका फायदा उठाया दोनों ही बल्लेबाजों ने। एक बार फिर से अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया। 2 रन आए इस गेंद के ऊपर। स्कोर 2 रनों की मदद से 19 पर अब जा चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर। योगेश
ये देख रहे हैं कि अगर बड़े स्ट्रोक नहीं लग रहे हैं तो अब सिंगल को डबल को और डबल को ट्रिपल में कन्वर्ट किया जा रहा है। फील्डिंग पर कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव डाला जा रहा है। स्कोर 19 रन 81 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत यहाँ पर कहना होगी अब तक की मिली है रईस बिल्डर्स को, लेकिन अगर हम इस ओवर की गेंदबाजी की बात करें तो अच्छी गेंदबाजी रही, लेकिन जो पॉइंटर के आउटफील्ड के जो खिलाड़ी है उनको भी अब गेंदबाज का साथ देना होगा। राहिल शेख अब तक 5 गेंदों में 7 रन खर्च किए उन्होंने। इस बार ऑन साइड की दिशा में वहां पर बड़े हिट की तरफ जरूर गए थे योगेश भोईर। लेग बाय के रूप में 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 20। अब यहां से 24 गेंदें और रन चाहिए 61। जो आस्किंग रन रेट है लगभग अब वो 15 के ऊपर का हो चुका है। इस ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिली है राहिल शेख द्वारा। जब पहले ओवर में उसामा ने 12 रन खर्च किए और इस ओवर में सिर्फ 8 रन आए। लेकिन अगर हम राइस बिल्डर्स की बल्लेबाजी की बात करें तो यहाँ पर पहले 2 ओवर में 20 रन जोड़े और बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी बात ये है उनके लिए जहाँ पर योगेश इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे, 1 सिक्सर और 1 बाउंड्री अब तक लगाई, कुल मिलाकर 14 रनों पर नाबाद है, जबकि खिजर 5 रन बनाकर खेल रहे हैं। एक बार फिर से गेंदबाजी में देखना है, इस बार फाइक अंसारी को बुलाया गया है। फाइक अंसारी कल क्या कमाल की बल्लेबाजी की थी, उन्होंने 42 रनों की धुआंधार पारी खेली थी और अपनी टीम को मैच जिताया था। आज की जो बल्लेबाजी रही थी जिसमें अशीर अंसारी और अहमद अंसारी ने कमाल की बल्लेबाजी की और एक बहुत बढ़िया टोटल खड़े किया है यहाँ पर पॉइनियर स्पोर्ट्स ने। तीसरा ओवर लेकर आते हुए फाइक अंसारी। पहली गेंद वहां पर फाइक की देखना है, स्लॉक करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, गेंद के नीचे अकबर शेख और योगेश भोईर की पारी यहां पर समाप्त होती है। सन्माननीय समाजसेवक नंदू पाटील साहेब या आपण आपली जागा आपल्या मंचावर आहे। वेलकम नंदू पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर। पहली गेंद के ऊपर पॉइनियर स्पोर्ट्स को ब्रेक थ्रू दिलाते हुए फाइक अंसारी स्लॉक करने की कोशिश की थी वहां पर योगेश भोईर ने, लेकिन बहुत ज्यादा ऊपर खेल बैठे थे। अच्छा क्या समाप्त करते हुए वहां पर मिड विकेट पे खड़े हुए खिलाड़ी अकबर शेख। 1 विकेट गंवाने के बाद राइस बिल्डर्स ने अब तक जो रन बनाए हैं 20। हरीश केने इस वक्त आए बल्लेबाजी के लिए, नॉन स्ट्राइक पर आएंगे, जबकि स्ट्राइक पर रहेंगे खिजर। तर आपल्यामध्ये या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होत आहे। वेलकम अतिथी देवो भव, महेश सेठ देसाईकर, नवनाथजी पाटील समाजसेवक सावध, पप्पू ढोणे साहेब, सदन भाऊ मोहने, तसेच नवनाथ पाटील साहेबांचा चिमुकला लवेश नवनाथ पाटील आज ज्याचा बर्थडे आहे। हॅपी बर्थडे लवेश टू यू, तुम जिओ 1000 साल, साल के दिन हो 50,000। लवेश नवनाथ पाटील, इथं टाळा सुद्धा प्रेक्षक हो लवेश साठी ज्याचा बर्थडे आहे, जो आला या व्यासपीठावरती, चिमुकला आणि भविष्यातला चांगला प्लेयर। वेलकम। तो एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई 1 विकेट गंवाने के बाद राइस बिल्डर्स ने अब तक जो रन बनाए हैं 20। आउट होने से पहले योगेश भोईर ने 14 रन बनाए। पहले गेंद के ऊपर विकेट हासिल किया था वहां पर फाइक अंसारी ने। इस बार सामना करेंगे खिजर रईस। इस बार फिर से वहां पर देखना है, खिजर ने स्लॉक करने की कोशिश, लेकिन विकेटों के बीच में पाए गए वहां पर खिजर। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल करते हुए फाइक अंसारी।
पहले 2 ओवर की हम बात करें जहां पर विकेटें नहीं गिरी थी, लेकिन तीसरे ओवर में बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल करते हुए फाइक अंसारी, पहले योगेश भीरो, उसके बाद खिजर रईस। स्कोर अभी भी रुका हुआ है 20 रन। 2 विकेटें गंवाने के बाद राइस बिल्डर्स 81 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई शुरुआत बहुत बेहतर रही थी, लेकिन इस ओवर में कमाल की गेंदबाजी देखने को मिली है फाइक अंसारी द्वारा। अगले बल्लेबाज पंकज भोईर, मैन फ्रॉम गोरसई। गोरसई के 2 खिलाड़ी अब क्रीज पर, हरेश केने और पंकज। उसामा जूनियर को देखना है, आप लॉन्ग ऑफ की दिशा में बुलाया गया है। इस बार देखना है फाइक की ये गेंद, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर, रसम वहां पर मौजूद थे। पैरों पे लगने भर के बाद ये 1 रन आता हुआ। ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी वहां पर पंकज ने, क्रॉस बैटर स्ट्रोक खेलना चाहते थे। अब जाके स्कोर आगे खिसकता हुआ 21 रन। 2 विकेटें गंवाने के बाद राइस बिल्डर्स। इस ओवर में बहुत बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है। फाइक द्वारा अब तक 3 गेंदों में 2 विकेटें हासिल की और सिर्फ 1 रन खर्च किया। इस बार सामना करेंगे हरीश केने। इस बार हरीश ने देखना है गेंद को ऊपर खेल बैठे है, गेंद के नीचे फाइक और कॉटन बोल्ट अपने फॉलो थ्रू में वहां पर कैच को समाप्त करते हुए। नहीं बढ़िया गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है फाइक द्वारा। इस ओवर में अब तक 3 विकेटें हासिल की है। पहले दोनों ओपनर बल्लेबाज, उसके बाद हरीश केने। अरकम पटेल अब आते हुए बल्लेबाजी के लिए नॉन स्ट्राइक पर आएंगे, जबकि इस बार फिर से सामना करेंगे पंकज भोईर। 21 रन पर अब तक 3 विकेटें गिर चुकी है राइस बिल्डर्स एंड डेवलपर्स की। पंकज भोईर एक अच्छे बल्लेबाज है और अच्छी बल्लेबाजी की यहां पर जरूरत भी है। लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना है, ऑन साइड की दिशा में इस गेंद को मोड़ा है हम्माद, वहां मौजूद है। 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर आगे खिसकता हुआ 1 रन की मदद से 22 पर। हम्माद अंसारी क्या कमाल की बल्लेबाजी की है। आज उन्होंने 19 रन बनाए अपनी टीम के लिए, जिसमें उन्होंने 3 सिक्सर लगाए थे। अरकम पटेल इस वक्त आते हुए बल्लेबाजी के लिए कैप्टन है। अब कैप्टन नॉक यहाँ से खेलनी होंगी अगर इस मुकाबले को जीतना है तो। वैसे तो कमाल के बल्लेबाज है अरकम पटेल, पिछले बाली ट्रॉफी में 2 अर्धशतक लगाए थे और बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे अरकम। अब उसी तरह की बल्लेबाजी की यहाँ पर ज़रूरत है राइस बिल्डर्स को। लेकिन गेंदबाजी की हम बात करें तो इस ओवर में बहुत बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली है फाइक अंसारी द्वारा। इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर, और इस गेंद को देखना है खेल दिया है। 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। कुछ अलग आइए, अब ये 55 बनते हैं या नहीं बनते हैं, किसकी होती है हार और किसकी होती है जय जयकार, ये सब कुछ बताएंगे वॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर। थँक्यू सो मच। आपण ऐकत होता प्रेक्षक मजर खान यांना जबरदस्त समालोचन। फिल्डिंग लगेचच लावून सामन्याला विलंब करू नका, खेळाला स्टॉप करू नका। मोमेंटम जो मिळाला आहे ना
तो मोमेंटम तुम्ही बिघडू नका प्लीज. खराब चेंडू डावेस्टला सोडून जाणारा फुलर लेन चेंडू पाटील सर सांगत असताना हा वाईड आहे. स्वैर मारा अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 27 वर 27 ऑन द बोर्ड. लक्ष 81 धावांचं. लक्ष खूप मोठं आहे परंतु अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. बॅटची कडा चेंडू फ्लाय होतोय आणि फ्लाइंग लेग स्लिपला झेल टिपडला जातोय त्या ठिकाणी. तर उसळी घेऊन बॅटला ब्रश करून गेला विकेटच्या मागे, ज्या ठिकाणी लेग स्लिप म्हणजे शॉर्ट फाईन लेग पूर्णपणे तयार होतं. संधी गमावली नाहीये, संधीचं सोनं केलं आणि झेलबाच्या रूपाने अजून एक धक्का दिला रईस बिल्डर्स या संघाला. पॉयनर स्पोर्ट्स आतापर्यंत चौथं षटक सुरू आहे. म्हणू शकतो की काही प्रमाणात फ्रंट फुटला आहे आणि बॅकफुटला धाडले ज्याने रईस बिल्डर्स या संघाला. आमचे अनेक पाहुणे मंडळी आपल्या व्यासपीठावर. आज मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. चेंज ऑफ पेस लोअर वन खोलट टप्प्याचा लोअर फुलटॉस होता, त्याला खाली झोकून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली परंतु त्या ठिकाणी आपण बघताय की अजून एक चित्र पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेट. होतं. देर वॉज अ रन आउट, नॉट लेग बिफोर. सॉरी फॉर दॅट. सॉरी बोला तो झगडा खतम, लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. सॉरीला फार महत्व आहे आणि भीती पण तेवढीच वाटते डॉक्टर बोलला की. तर धावसंख्या 27 असताना अजून एका विकेटचं पतन झालं. लक्ष 81 धावांचं. अवघड होत चाललंय. मी तर म्हणतो की अवघड करून घेतलंय. जो फलंदाज येतोय तो खेळपट्टीवरती थांबत नाहीये. तू चल मैं आया अशीच रणनीती तर काय पाहायला मिळते. पार्टनरशिप होणं महत्वाचं आहे. बरेच या ठिकाणी झिरो दिसत आहेत. आमच्या अल्पेजी गायकवाड स्टॅटिस्टिशियन स्कोरर, प्रोफेशनल स्कोरर अशी ज्यांची ख्याती आहे. चेंडू कुठे मारायचा होता विधा मनस्थिती होती. आधीच स्टान्स होता ऑन साईडला खेळण्याचा, परंतु त्यानंतर पाहिलं की वेगाने चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा खाली राहतोय. कट करायचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी अजून एक सुरेख क्षेत्ररक्षण बघितलं आपण. लवेश नवनाथ पाटील आहे आपल्यामध्ये, ज्याचा आज बर्थडे आहे. छोटासा चिमुकला ज्याला सुद्धा ते क्रिकेटचं वेड लागलंय. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॅक टू द बॉलर अलॉन द कार्पेट. शाहिद खान स्टॉक हँग ज्याच्या हातातून चेंडू निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटणं. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना रईस बिल्डर्स संघाची 28 धावा. संकट पसरलंय, भीतीचं हरण्याचं सावट पसरलंय, परंतु ह्याच वेळा तुम्हाला उभारी घेता येईल. जर तुम्हाला चमकायचं असेल तर ह्या पडलेल्या काळोखातच तुम्हाला चमकावं लागेल, कारण खरा हिरा तिथेच शोधला जातो. फक्त दिशेण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला सुंदररित्या कव्हरिंग केलं जाते. काय फिल्डिंग आहे. तिन्ही पण डिपार्टमेंट मध्ये फुल पॅकेज निर्माण केला अल्ताफ बाली सरांनी. काय संघ बनवलाय. ज्युनियर सिनियर मिश्रण असलेला संघ, परंतु क्वालिटी शोधली आहे, क्वांटिटी नव्हे. अल्ताफ बाली सरांनी जे शोमॅन आहेत. एक शोमॅन आपले फिल्म सिटीतले सुभाष घई आणि दुसरे शोमॅन आपले क्रिकेटचे म्हणजे आपले एकमेव अल्ताफ बाली सर जे आहेत आपल्या खेळाडूंबरोबर. हो हो, इनसाइड आउटचा लाजवाब फ्लॅशी स्ट्रोक पाहतो आपण. डीप कव्हरला 4 धावांसाठी. गुड शॉट. मधून हा चौकार पाहतो आपण. म्हणतात ना की पुन्हा जिंकाची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
जेव्हा सर्व संपून गेलं असं आपल्याला वाटतंय ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुम्हाला नवीन काहीतरी सुरू करावं लागेल या मैदानामध्ये. जर तुम्हाला फ्रंट फूटला यायचं असेल, जर तुम्हाला जिंकण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला नक्कीच अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल की जी कोणी आत्ता केली नव्हती. कारण भीतीचं सावट आहे, हारण्याची भीती तुमच्या मनात ठेवू नका, जिंकायची उमेद ठेवा, नक्कीच तुम्ही लक्ष्यापर्यंत जाऊ शकता. वारंवार अपयश मिळत असेल तर त्याबद्दल दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करत राहा, सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाकत राहा, सतत प्रयत्न करत राहा. एक ना दिवस तुम्ही आज ना उद्या नक्कीच यशस्वी व्हाल. तो प्रयत्न तर सुरू केला अक्षय तेटेने आणि चौकार लगावून थोडेसे मनसुबे उंचावले रेस बिल्डरचे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे पायनर स्पोर्टच्या संघनायकाला की आपण जास्त वेळ घेत आहे प्रत्येक चेंडूमध्ये. प्लीज कोऑपरेटर्स. फाईक अन्सारी राऊंड द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. खेच षटकार. स्ट्रगल फार महत्वाचं आहे आणि धावसंख्या 6 पुढे सरकली आहे, ती म्हणजे डबल 3वर. माफ करा, षटकार प्लस होतोय 39. 39 धावा, 33 होत्या आधी, आता 6 धावांनी वाढल्या. 39 धावा, घणाघाती प्रहार, काय टायमिंग होतं आणि जबरदस्त त्या ठिकाणी फुटवर्किंग सुद्धा दाखवलं. बॅकलिप छान होती, बॅट रोल केली आणि भिरकावून दिलं चेंडूला मिड विकेट आणि स्कूल एकच्या मध्ये 6 धावांसाठी. फलंदाज आक्रम लेफ्ट हँड बॅट्समन. डावा आणि उजवा फलंदाज असला तर नक्की डोकेदुखी होते, इथे डोकेदुखी ठरते फाईक अन्सारीसाठी, परंतु तुम्हाला यावरती सुद्धा मात करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज आक्रम. स्ट्राईक एंडला फुल टॉस, उडवता आला नाही परंतु सेफ शॉट आहे. फिल्डिंग थोडीशी मिस होते परंतु फारसं नुकसान नाही. बॅकअप होतो शाहिद खानचा आणि पाहता पाहता स्ट्राईक एंडला धोका, परंतु नाही, आधीच त्या ठिकाणी स्टंप उखडल्या गेल्या होत्या. पाहिलं गोकुल पाटील सरांनी, नॉट आउटचा इशारा. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. षटकारापाठोपाठ 2 धावा आक्रमच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात 2 भर. धावसंख्या पोहोचली आहे 41 वर. संघर्ष असं म्हणतात ना की तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत, मला अल्पेश सांगतायत 10 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार मारावा लागेल. सीमारेषाच तुमचं लक्ष पाहिजे. सी द बॉल अँड हिट द बॉल, हे तुमचं लक्ष पाहिजे आणि तुम्हाला ते लक्ष गाठण्यासाठी चौकार षटकारा सुद्धा आता पर्याय नाहीये, परंतु तुमच्यात ती क्षमता आहे, कारण तुम्ही सिटी क्रिकेट खेळतायत, ते तुम्हाला दाखवावं लागेल. फाईक अन्सारी च्या विरुद्ध पण तो नाही, चतुर बिरबल आहे फाईक अन्सारी. पाहिलं फलंदाज आधीच स्टान्स बदल निर्माण करतोय, ऑन साईडचा ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा ठेवतोय. गुडलेनचा चेंडू थोडासा टर्न झाला आणि त्या ठिकाणी चकमिकीत केलं, सरप्राईज केलं आक्रम या फलंदाजाला, ज्याने लागोपाठच्या 2 चेंडूवरती 8 धावा वसूल केल्या होत्या. एक चेंडू कमी झाला, धावसंख्या रिक्वायर्ड स्थिर आहे. अजून 40 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. एकूण धावसंख्या 41, लक्ष 81 धावांचं. यावेळेला ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करताय, पाहता पाहता चेंडू सीमारेषेला धडकतोय. कार्यक्रम सांगतोय सर्वांना की सामना अजून समाप्त झालेला नाही. मी अजून मैदानामध्ये आहे, सोबतीला अक्षय थेट्टे आहे. मी संघर्ष करेन, मी स्ट्रगल करेन आणि माझ्यामध्ये जी क्वालिटी आहे ती आता दाखवण्याची वेळ आली आहे. काळोख जरी पसरलाय, इथेच चमकण्याची मला संधी आहे, तरच मी इथे हिरा म्हणून साबित होईन. मला का निवडले माझ्या पॅकरने, त्याचं मी या ठिकाणी नक्की उदाहरण पेश करेन. ते करत असताना आक्रम प्रहार करतोय फाईक अन्सारीवर. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेला बॅक टू द बॉलर, चांगला शॉट, सेफ शॉट क्रिकेटमध्ये म्हणतात. स्ट्रेट ड्राईव्ह फॉर द 4 रन्स, गुड शॉट फॉर आक्रम, 4 रन्स. का पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हणतात ना,
नन्ही चिट्टी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. कोशिश करतोय, प्रयत्न करतोय आर्क्रम आपल्या संघासाठी, चौकार लगावते, धावसंख्या पोहोचवली आहे 49 वर. हळूहळू का होईना लक्ष्याचा पाठलाग करतोय, परंतु अजून तुम्हाला फास्ट खेळावं लागेल. या षटकामध्ये 5 चेंडू झाले, 1 षटकार आणि 2 चौकार आलेत, म्हणजे एकूण जवळपास विचार केला तर 16 धावा कुठलेत या 5 चेंडूंमध्ये आर्क्रमने. 1 डबल, 1 सिक्सर, 2 फोर्स, पूर्णपणे उत्साह निर्माण केलाय, प्रेक्षकांमध्ये आनंद निर्माण केलाय, लक्ष वेधून घेतलं आर्क्रमने. ते सुद्धा फाईक आन्सरवरती आक्रमण करतोय, पण फाईकने आता थांबवलं, कमबॅक करतोय, हे शेवटचा चेंडू निर्धाव टाकतोय फाईक अन्सारी, आणि ते कॉन्फिडन्स लेवल थोडीशी उंचावली गेली. पुन्हा एकदा पायनोर स्पोर्टची षटक समाप्त झालं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रईस बिल्डरची धावसंख्या 81 धावांचा पाठलाग करत असताना ती म्हणजे झाली आहे 49. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे धावांची, ती म्हणजे आपण पाहू शकतो 32. 32 रिक्वायर्ड विद इन 6 डिलीवरीज. 32 रनों की जरूरत 6 गेंदों में जीतने के लिए रईस बिल्डर्स को. अनेक इतिहास झालेले आहेत, अनेक आपण पाहतोय की चमत्कार झालेले आहेत, मॅजिकल इनिंग झालेले आहेत. ती ही वेळ आली आता. अनेकांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावलेले आहेत. स्पीडअप करा गेम प्लीज. आम्हाला आयोजक सांगतायत की इतका वेळ दौडू नका. तुम्हाला आम्ही वारंवार वॉर्निंग देतोय, स्पेशली शाहिद खान तुम्हाला असेल, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. फ्रंटफुटला आहे पायनोर संघ, थोडासा बॅकफुटला म्हणू शकतो आपण, परंतु जर पहिल्या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले तर या सामन्याची रंगत प्रेक्षक नक्कीच वाढेल. एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे अक्षय थेट्टे आणि आर्क्रमकडे, आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अकबर शेख फॉर द विकेट. अक्षय तयार, चॅलेंज देतोय. ओहो, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फेकून दिलाय फाईन लेग लेवलच्या वरून. 7 या चेंडूमध्येच प्रेक्षकांचं मन आणि लक्ष वेधून घेतलं. अक्षय थेटेने षटकार लगावला आणि या ठिकाणी थोडीशी हलचल निर्माण झाली आहे पायनोर स्पोर्ट्समध्ये. गरजेचं आहे, ही झुंज, हा संघर्ष फार गरजेचा आहे मैदानामध्ये दाखवत असताना. अक्षय थेटे धावसंख्या 6 पुढे सरकते आहे, 50 अप होऊन 55 वरती पोहोचली आहे. 55 धावफलकावरती. येणारे चेंडू आता बघा 5 आणि जिंकण्यासाठी गरज आहे धावांची, ती म्हणजे 26 जुलै सारखा पाऊस पडावा लागेल, तो म्हणजे धावांचा. बघायचं आपल्याला. काल तर 26 धावा झाल्या होत्या एका षटकामध्ये, म्हणजे इथे शक्य आहे, इथे पॉसिबल आहे. ही अनुकूल खेळपट्टी आहे फलंदाजासाठी सुद्धा आणि गोलंदाजासाठी सुद्धा. पायचं फिल्डिंग सजली आहे. पुन्हा एकदा सज्ज अक्षय थेटे अकबर शेखचा सामना करण्यासाठी. हो, इनसाइड आउट, ऑफिस खेळतोय डीप कव्हरच्या रिजन मध्ये, आउट ऑफ दी पार्क मॅक्सिमम. लिहिले नसेल की मी कधी हार मानली, हे सांगतो अक्षय थेटे या मैदानामध्ये. लागोपाठचे 2 षटकार खेचतोय आणि या ठिकाणी लक्ष वेधून घेते. पुन्हा एकदा हाहाकार निर्माण केलाय मैदानामध्ये. छोट्या गजचा खेळाडू बघा, उंची आणि बॉडीला महत्व नाही, परंतु त्याच्यामध्ये जी क्वालिटी क्वांटिटी आहे ती दाखवत असताना मैदानामध्ये गोलंदाजी सुद्धा सुरेख केली आणि फलंदाजी सुद्धा तोडीस तोड करतोय. धावसंख्या पोहोचली आहे 61 वर, अजून 20 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये बीडी स्टाईलचा फटकावाचा प्रयत्न बघा किती निराश झालाय. पाहिलं गोलंदाजाने की अँगल बदलतोय, स्थान बदलतोय अक्षय थेटे आणि स्वतःचं विकेट बहाल करतोय बघा, कारण स्ट्राईकला आर्क्रम पोहोचला आणि नाईलाजाने अक्षय थेटेला निघावं लागतंय डगआउटमध्ये. पंच निर्णय घेतीलच. आर्क्रम स्ट्राईक एंडला पोहोचला होता, परंतु पंचांनी असं वाटतं की पुन्हा बोलवलंय. 2 षटकार खेचले होते अक्षय थेटेने. फुलर लेनचा एक ओव्हर द स्टिक फुलटॉस होता अकबर शेखचा.
गोकुल पाटील सर सांगतायत की अक्षय थेटेच बाद आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. थोडंसं हार्ड लक प्रेक्षकांचं सुद्धा आणि अक्षय थेटेचं सुद्धा, रेस बिल्डर सुद्धा. कारण अक्षयने जी सुरुवात केली त्या षटकाची, असं वाटलेलं की तो षटकारांचा पाऊस पडेल, धावांचा पाऊस पडेल, पण तो नाही. अकबर शेख सुद्धा तितका मातब्बर गोलंदाज आहे. त्यांनी पाहिलं की फॉलिंग डाऊन अक्षय फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि बरोबर त्यांनी त्या ठिकाणी बॉल टाकला आणि बाद केलं अक्षय थेटेला. तीन चेंडू शिल्लक. समीकरण बघा प्रेक्षक हो, आता मात्र अवघड झालाय सामना आणि धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 20. 2 धावांची पेनल्टी. असं रेस बिल्डर्सला 12वा खेळाडू निघून गेलाय. उडवण्याचा प्रयत्न, फुल टॉस, हा नीटचा मिडल झाला नाहीये, नो मॅच लाईन मध्ये पडतोय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये 2 धावांची पेनल्टी. आधीच कर्जबाजारी, त्याच उसने शेजारी हा प्रकार झाला. कारण 12वा खेळाडू इथून निसटला, नाराज झाला असं वाटतं. परंतु निराश होऊन चालत नाही हो. खेळ आहे, कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार. मनाने हरू नका. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, मनाने हरलेला माणूस आयुष्यात कधी जिंकू शकत नाही. तुमचे मनसुबे उंचच ठेवा. तर या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत 2. आता धावांची गरज आहे 19. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राय पाहतो आपण. बॅट रोल केली होती, क्रॉस द बॅटचा वापर. त्या ठिकाणी स्ट्रॉंग हँडेड शाहिद खान काऊ कॉर्नर रिझनमध्ये पूर्णपणे विजयाचा सुगंध दरवळलाय अशी फिलिंग वाटते. पायनर स्पोर्ट्सला आणि आमच्या अल्ताबाई सरांना सुद्धा एक चांगला सुगंध येत असताना पूर्णपणे प्रफुल्लित झालेत की आपला संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय, विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. लास्ट टू गो अँड रिक्वायर्ड 18. 18 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर ओव्हर द हेड ऑफ बॉलर, लॉफ्टेड ड्राईव्ह, फाईक अन्सारी देअर. अशा प्रकारे सामना समाप्त होतोय. शेवटच्या क्षणाला झुंज नाही देऊ शकले जे स्टार्ट केलं होतं. पहिल्या 2 चेंडू 2 षटकार लगावून अक्षय थेटेने अक्षय परतला आणि संघ सुद्धा परतला, असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच अक्षय, आशिर अन्सारी. 3 सिक्सर 1 4 अँड सिंगल. आशिर अन्सारी, यू आर द मॅन ऑफ द मॅच. त्याच्या खेळीमध्ये 3 षटकार 1 चौकार, 23 धावांची ज्याने छान